विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रथमतःच नव्यानंच कृतीपत्रिकेवर आधारित प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आणि आपण जर थोडासा विचार जर केला तर या कृतीपत्रिकेवर आधारित प्रश्नपत्रिकांवर विद्यार्थ्यांची थोडीशी घबराट निर्माण झालेली आहे। परंतु ती थोडीशी घबराट कमी करण्यासाठी आपण नक्की कशा पद्धतीने प्रश्न येतील किंवा कशा पद्धतीने कृतीपत्रिका असतील यावर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थ्यांना हमखास विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर विचार जर केला तर विद्यार्थ्यांना हमखास 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात। हा विषय तसा स्कोरिंगचा आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा। आपण जर इथून पाठीमागचा विचार जर केला तर 9वीच्या अभ्यासक्रमावर अजिबात प्रश्न येत नसायचे, परंतु यावर्षी 9वीच्या अभ्यासक्रमावर आपल्याला आधारित काही प्रश्न या कृतीपत्रिकेमध्ये येणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, या कृतीपत्रिकेचा जर विचार जर केला तर साधारणपणे प्रयोग वहीतील MCQ टाइपचे जे प्रश्न आहेत ते 3 मार्काचे प्रश्न आपल्याला प्रामुख्याने 9वीच्या अभ्यासक्रमावर येतील। त्यामध्ये तुम्हाला आठवतं का, तुम्हाला माहित आहे का, करून पहा, शोध घ्या, अशा पद्धतीचे जनरली प्रश्न हे प्रामुख्याने 9वीच्या अभ्यासक्रमावर येतील। एकंदरीत अभ्यासक्रमाचा जर विचार जर केला तर विज्ञान भाग 1 ची 10 प्रकरणं, विज्ञान भाग 2 ची 10 प्रकरणं, 20 प्रकरणांचा हा अभ्यासक्रम इयत्ता 10वी साठी आपल्याला आहे। आणि इयत्ता 9वीची प्रकरणं या सगळ्याचा जर विचार जर केला तर खऱ्या अर्थानं विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची व्याप्ती प्रामुख्याने वाढलेली आहे। आता हे झालं 9वीच्या बाबतीमध्ये, परंतु 10वीच्या प्रकरणांचा जर विचार जर केला तर विज्ञान भाग 1 मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची प्रकरणं आहेत। विज्ञान भाग 2 मध्ये जीवशास्त्र आणि काही रसायनशास्त्राची प्रकरणं प्रामुख्याने त्याच्यामध्ये आलेली आहेत। आता विज्ञान भाग 1 चा जर आपण विचार जर केला तर प्रामुख्याने प्रकरणावाईज जर आपण पाहायचं ठरवलं तर प्रत्येक प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे, काही महत्त्वाचे टॉपिक प्रामुख्याने आहेत। उदाहरणार्थ जर आपण पाहायचं म्हटलं तर कृतीपत्रिकेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत इथून पाठीमागे आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारले जायचे, परंतु या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आपल्याला ओघवता तक्ता पूर्ण करा, त्याचबरोबर चुकीच्या आकृत्या दुरुस्त करून लिहा किंवा आकृत्यांना नावे द्या, अशा पद्धतीचे प्रश्न हे प्रामुख्याने आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये विचारले जातील। त्याचबरोबर जसं मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये पॅरेग्राफ यायचा आणि त्या पॅरेग्राफवरून उत्तर लिहायची, विज्ञानामध्ये सुद्धा प्रथमतःच आपल्याला एक पॅरेग्राफ विचारला जाईल आणि त्या पॅरेग्राफवरून उत्तर लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न हे प्रामुख्याने आपल्याला विचारले जाईल। परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट निश्चितपणे ध्यानात ठेवायची की आपल्याला बालभारतीने 3 कृतीपत्रिका पाठवलेल्या आहेत। त्याचा निश्चितपणे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यास तर केलेलाच आहे, परंतु एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा की या कृतीपत्रिकेमधले 50 ते 60% प्रश्न हे आपल्याला विचारले जाऊ शकतात। हुशार विद्यार्थी जे आहेत त्या हुशार विद्यार्थ्यांना मार्क्स तर मिळणारच आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं पास होणे किंवा 40, 50, 60 मार्क जर मिळवण्याची त्यांची जर अपेक्षा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच त्या कृतीपत्रिकांचा प्रामुख्याने अभ्यास करणं अपेक्षित आहे। इथून पाठीमागचा जर अभ्यासक्रमाचा जर विचार जर केला तर प्रश्न विचारला जायचा आणि त्याची उत्तर आपल्याला लिहिता यायची, परंतु यावर्षी तशा पद्धतीने नाही। कृतीपत्रिका ह्या नव्यानं आल्यामुळे तुमची गडबड होणार आहे, परंतु ही गडबड अजिबात करायची नाही, कारण आपण वर्षभर जे शिकलो आहोत त्याच अभ्यासक्रमावर आपल्याला प्रश्न विचारले जातील, फक्त ते प्रश्न विचारण्याची पद्धत या वर्षी थोडीशी वेगळी असेल। मग यामध्ये जर आपण विचार जर केला तर ओघवता तक्ता पूर्ण करा, त्याचबरोबर चुकीच्या आकृत्या दिल्या जातील त्या दुरुस्त करून लिहा किंवा आकृत्यांना नावे द्या, त्याचबरोबर अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की एक पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्या पॅरेग्राफवरून प्रश्नांची उत्तरे लिहायची, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम प्रामुख्याने आपल्याला असेल। नाविन्य काहीच नाही, फक्त आपला त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला असणं गरजेचं आहे। एक साधं उदाहरण सांगतो, गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एक सरळ प्रश्न विचारला जायचा 5 मार्काचा की निकटदृष्टिता म्हणजे काय,
हा दोष कशामुळे होतो आणि त्या दोषाचे निराकरण कशा पद्धतीने कराल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला एक सरळ सरळ विचारला जायचा. परंतु या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा सरळ प्रश्न न विचारता थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला जाईल. उत्तर मात्र तेच असेल, म्हणून प्रामुख्याने त्या गोष्टीला अजिबात घाबरायचं नाही. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा होता की समजा अॅल्युमिनियमचे निष्कर्षण, एक सरळ प्रश्न विचारला जायचं, अॅल्युमिनियमचे निष्कर्षण करण्याच्या पायऱ्या लिहा. परंतु यावेळेस तुम्हाला आकृती दिली जाईल, ती आकृती दुरुस्त करायची, ती दुरुस्त करून त्या पायऱ्या लिहायच्यात. अशा पद्धतीचे प्रश्न प्रामुख्याने विचारले जातील. खरं तर पाहता हा स्कोरिंगचा विषय, 100 पैकी 100 मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतात. परंतु जे विद्यार्थी अगदी 40, 50, 60 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचे आहेत किंवा ज्यांना पास व्हायचे, अशा विद्यार्थ्यांनी मी जे काही महत्वाचे टॉपिक सांगणार आहे त्या टॉपिकचा जर अभ्यास केला तर ते विद्यार्थी 50, 60, 70, 90, 80 मार्कापर्यंत प्रामुख्याने जाऊ शकतात. अगदी विज्ञान भाग 1 मधील काही महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने आपण विचार करणार आहोत. जर आपण पाहिलं तर सुरुवातीलाच केपलरचा नियम हा नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन मुद्दा आपल्याला आहे आणि निश्चितपणे या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न हा 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. एकतर आकृती काढा किंवा केपलरची जी आकृती आहे त्या नियमाची जी आकृती आहे ती दुरुस्त करा, किंवा डायरेक्ट आपल्याला त्याचे जे 3 नियम आहेत ते 3 नियम प्रामुख्याने आपल्याला या टॉपिकमध्ये विचारले जाऊ शकतील. या टॉपिकचा जर विचार केला तर 3 महत्वाचे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो आहेत. त्यामध्ये केपलरचा नियम, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि वस्तुमान व वजन यामधील फरक, या 3 महत्वाच्या मुद्द्यांचा प्रामुख्याने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. मग बऱ्याच वेळा तुमच्या मनामध्ये शंका येईल, सर केपलरचा जो नियम आहे तो केपलरचा नियम डायरेक्ट विचारला जाईल का? विचारलाही जाऊ शकतो, परंतु कृती पत्रिकेच्या आराखड्यानुसार तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रामुख्याने विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्याची जी तयारी आहे ती तयारी अशा पद्धतीने करा की पुस्तकामध्ये असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या 3ही कन्सेप्ट अगदी चांगल्या पद्धतीने वाचा आणि चांगल्या पद्धतीने वाचून त्याची प्रामुख्याने तयारी करा. त्यानंतर डोबेरायनरची त्रिके, त्यानंतर न्यूलँडचा अष्टक नियम, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष, आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्ये, हे टॉपिक प्रामुख्याने महत्वाचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्या आधुनिक आवर्त सारणीवर 1 मार्काचा प्रश्न निश्चितपणे आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग आता डोबेरायनरची त्रिके ही सरळ सरळ आपल्याला विचारली जायची, परंतु ह्या वेळेस आपल्याला याच्यावर वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रामुख्याने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला उदाहरण दिलं जाईल, त्यावरून नियम लिहा असंही विचारलं जाऊ शकतो. म्हणजेच प्रश्न कशा पद्धतीने येईल याचा विचार करत असताना प्रामुख्याने आपण पाठांतराऐवजी प्रामुख्याने वाचन या गोष्टीवर जास्त महत्त्व देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्याला निष्क्रिय वायूंची 3ऱ्या प्रकरणाचा जर विचार केला तर निष्क्रिय वायू जे आहेत त्या निष्क्रिय वायूंची नावे. मग आता आपल्याला प्रामुख्याने निष्क्रिय वायूंची नावे सांगत असताना त्या प्रकरणामधील प्रामुख्याने आपल्याला वायू या संदर्भामध्ये प्रामुख्याने माहिती आहे, ती माहिती प्रामुख्याने आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आहेत, त्या सगळ्या रासायनिक अभिक्रियांचा जर आपण विचार केला तर त्या रासायनिक अभिक्रिया ज्याला येतील त्याला नक्कीच 2 मार्काचा प्रश्न हा त्याच्यावर विचारला जाणार आहे. मग अभिक्रिया तरी कोणत्या? अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, संयोग अभिक्रिया, दुहेरी अपघटन अभिक्रिया, यासारख्या ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्या सगळ्या रासायनिक अभिक्रियांचा तुम्ही अभ्यास करून ठेवायचा. मग जर समजा रासायनिक अभिक्रिया यावर वेगळ्या पद्धतीचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो आपल्याला, तर एक रासायनिक समीकरण दिलं जाईल, ते रासायनिक समीकरण पूर्ण करा, किंवा समीकरण चुकीचं दिलं जाईल ते समीकरण दुरुस्त करून लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण चुका करतो. समीकरणामध्ये प्रामुख्याने सॉलिड, लिक्विड, गॅस अशा पद्धतीची अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असतात. आपण लिहिताना काय करतो, कंसामध्ये लिहितो, परंतु ती बरोबर त्या अभिक्रियाकारकाच्या समोर लिहितो. ती लिहित असताना थोडीशी खाली लिहा, जेणेकरून परीक्षकाला व्यवस्थितरित्या समजेल आणि आपला त्यामधील एकही मार्क जाणार नाही.
या संदर्भातली आपण तयारी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाची उदाहरणं, या टॉपिकचा जर विचार जर आपण केला तर ही या प्रश्नावरची उत्तरं आपल्याला मनाने लिहायची. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये बरीचशी उदाहरणं आपल्या जीवनामध्ये घडत असतात, ती उदाहरणं या टॉपिकवर आपण लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे या टॉपिकचा एकही मार्क आपला जाणार नाही याची आपण तयारी करणं अपेक्षित आहे. म्हणून विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाची उदाहरणं, त्याच्या काही आकृत्या आहेत, ह्या आपण तयार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर फ्लोमिंगच्या डाव्या हाताचा नियम, त्याचबरोबर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, हे 2 टॉपिक प्रामुख्याने आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला नियम विचारला जाईल, परंतु आपण नियमामध्ये काय करतो, आकृती काढत नाही. परंतु त्या दोन्ही नियमामध्ये आपण त्या टॉपिकच्या आकृत्या काढणं हे सुद्धा अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्युत चलित होपचे उपकरण. आता होपच्या उपकरणाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची की होपचं उपकरण हे आपल्याला आकृतीमध्ये येणार आहे. म्हणजे एक आपल्याला साधारणपणे 1-2 आकृत्या अशा असतील की त्या आकृत्या दुरुस्त करून लिहा, त्याचबरोबर आकृत्यांना नावे लिहा, या पद्धतीचा प्रश्न असेल. म्हणून निश्चितपणे होपचं उपकरण आपण अशा पद्धतीने त्याची तयारी करा की आपल्याला आकृतीमध्ये दुरुस्त करून जो टॉपिक विचारला जाईल त्यावर प्रामुख्याने आपल्याला येणं गरजेचं आहे. त्यानंतर पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. आता हा टॉपिक आपल्याला प्रयोगामध्ये सुद्धा होता. म्हणजे प्रयोगवहीमध्ये आपल्याला हा एक प्रयोग होता, म्हणून तो प्रयोग जर आपण प्रॅक्टिकलला जर घेतला असेल तर त्यावरच आधारित प्रामुख्याने आपल्याला प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन, त्यानंतर अपवर्तनाचे जे काही नियम आहेत ते नियम सुद्धा प्रामुख्याने आपल्याला येणं अपेक्षित आहे. याचबरोबर ताऱ्यांचे लुकलुकणे, त्याचबरोबर इंद्रधनुष्याची निर्मिती, हे जे टॉपिक आहेत ह्या महत्वाच्या टॉपिकवर प्रामुख्याने आपल्याला प्रश्न येणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा थोडासा जर विचार जर केला तर आंतरवक्र आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, त्याचबरोबर बहिर्वक्र आरशाद्वारे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, जवळजवळ या प्रतिमांचा जर आपण अभ्यास केला, ह्या आकृत्यांचा जर आपण अभ्यास केला तर 2 मार्क निश्चितपणे आपल्याला याच्यावर मिळणार आहेत. मग डायरेक्ट आपल्याला आकृती विचारली जाईल किंवा बऱ्याच वेळा या वर्षीपासून आकृती आपल्याला चुकीची दिली जाईल, ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची. बऱ्याच वेळा आकृती बरोबरच दिली जाते, फक्त आपल्याला बाण कोणत्या दिशेने बाण काढायचे ते बाण जर आपल्याला प्रामुख्याने काढता आले तर आपल्याला या प्रकरणावरचे प्रश्न निश्चितपणे पूर्णपणे येतील. त्याचबरोबर धातूंची जी क्रियाशीलता आहे त्या धातूंच्या क्रियाशीलतेवर प्रामुख्याने आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर कार्बन आणि कार्बनची जी संयुग आहेत या संयुगावर अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न प्रामुख्याने आपल्याला विचारले जाणार आहेत. जर आपण या टॉपिकचा जर विचार जर केला तर प्रामुख्याने हायड्रोकार्बन हा जो टॉपिक आहे तो हायड्रोकार्बन टॉपिक जर आपल्याला आला तर पूर्णपणे प्रकरण प्रामुख्याने आपल्याला समजणार आहे. आता हायड्रोकार्बन मध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने हायड्रोकार्बनचे जे 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार प्रामुख्याने आपल्याला येणं गरजेचं आहे. त्यामध्ये शृंखला हायड्रोकार्बन आणि वलयांकित हायड्रोकार्बन हे प्रामुख्याने जर आपल्याला आले तर त्याची खाली उदाहरणं आहेत. या प्रकरणाचा जर विचार जर केला तर साधारणपणे इथेन, मिथेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन हे जे टॉपिक आहेत यापैकी एक आपल्याला रचनासूत्र प्रामुख्याने विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये साधं आपण जर मिथेनची रचना जर पाहिली तर मिथेनची रचना ही जनरली प्रत्येकाला येईल आणि ज्याला मिथेनची रचना येईल त्याला सगळ्या खालच्या रचना प्रामुख्याने येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कार्बनी संयुगांचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म प्रामुख्याने आपल्याला येणार आहेत. त्याचबरोबर सायक्लोहेक्झेन, त्यानंतर पेंटेन अशा पद्धतीची रचनासूत्र प्रामुख्याने आपल्याला येणं गरजेचं आहे. ज्याला या प्रकरणामध्ये डॉट सिस्टीम म्हणजे आपण ठिपका सिस्टीम म्हणतो त्या पद्धतीनं ज्याला कृती करता येईल अशा पद्धतीचे विद्यार्थी प्रामुख्याने यामध्ये पूर्णपणे या प्रकरणातील प्रश्न हे 100% सोडू शकतात. म्हणजेच हे करत असताना आपल्याला आपण जी सगळी जी रचनासूत्र आहेत ती रचनासूत्र एका कागदावर निश्चितपणे पेपरच्या आधी सोडवा आणि सोडवल्यानंतर प्रामुख्याने यामध्ये चुका करू नका. बऱ्याच वेळा एकेरी बंद, दुहेरी बंद आणि तिहेरी बंद यामध्ये बऱ्याच वेळा आपली जम्बलिंग होते, ती जम्बलिंग अजिबात होऊ द्यायची नाही. आता सायक्लोहेक्झेनच्या बाबतीमध्ये दुहेरी बंद किती ठिकाणी आहे हे आपल्याला जर कळालं तर निश्चितपणे आपल्याला प्रामुख्याने सायक्लोहेक्झेनची रचना येऊ शकते. त्यानंतर थोडंसं शेवटच्या प्रकरणाचा जर विचार जर केला तर त्यामध्ये
उपग्रहांच्या कक्षा, अवकाश मोहिमेची गरज या प्रकरणावर जर फोकस करायचं जर म्हटलं तर अवकाश मोहिमेची गरज हा जो महत्वाचा टॉपिक आहे तो महत्वाचा टॉपिक प्रामुख्याने आपल्याला विचारलाच जाईल. म्हणून अशा पद्धतीनं ही जी माहिती आहे ती खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळणार आहेत ह्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं कमी प्रमाणामध्ये उपयुक्त आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 40 मार्कापैकी 20 मार्क पडतील, परंतु ज्यांना 20 पेक्षा 30 किंवा 35 मार्क्स मिळवायचे असतील तर या पद्धतीनं अभ्यास करा. परत एकदा सांगतो की 9वीच्या MCQ टाईपचे प्रश्न, त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या प्रकरण क्रमांक 1 पासून प्रकरण क्रमांक 10 पर्यंत जेवढ्या आकृत्या आहेत त्या आकृत्यापैकी महत्वाच्या साधारणपणे 7-8 आकृत्या आहेत, त्या 7 ते 8 आकृत्यांची निश्चितपणे सराव करा. त्याचबरोबर आपल्याला काही प्रश्न हे डायरेक्ट विचारले जाणार आहेत त्यांचा सुद्धा सराव करा. म्हणजेच निश्चितपणे अशा पद्धतीने एवढे टॉपिक जर तुम्ही अभ्यासले तर मला वाटतंय नक्कीच तुम्हाला 35 ते 40 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चितपणे मिळू शकतात. यामध्ये मला तरी कोणत्याही पद्धतीची शंका वाटत नाही.